तर मित्र हो नमस्कार. आज आपण आहो या ठिकाणी भुशी डॅमला. लोणावळ्याहून जवळपास 5 किलोमीटर अंतरावरील हे डॅम भुशी डॅम म्हणून असा प्रसिद्ध असा हे डॅम आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर सगळ्या भारतातून या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी या भुशी डॅमला व्हिजिट देण्याकरता येतात. आज हा मे महिन्यामध्ये जेव्हा सगळीकडे अख्ख्या विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलेलं आहे. सोलापूर, लातूर, मुंबई, नागपूर आणि बऱ्याचशा ठिकाणी अमरावती वगैरेच्या शहरामध्ये सगळीकडे पावसानं थैमान घातलेलं आहे. त्या सगळीकडे धरणं तुडुंब भरलेली असून पाण्यानं हा भुशी डॅम जो आहे एकेकाळी ओसांडून वाहणारा असा हा भुशी डॅम या ठिकाणी असा कोरडा खडांग पडलेला आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि जेव्हा हा पावसामुळे भरल्यामुळे ओव्हरफ्लो जो होतो असा तेव्हा पांढरं शुभ्र असं पाणी या ठिकाणी तुम्ही माझ्या ह्या स्टेअर्सवरून असं वाहून ते सगळीकडे असं ओसांडून वाहत असते. तेव्हा या डॅमला निश्चितच भेट द्या तुम्ही आणि एक उत्कृष्ट असा निसर्गाचा आनंद या ठिकाणी घ्या. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता असा विशाल काय आणि उत्कृष्ट असा रमणीय देखावा या ठिकाणी निसर्गाने आच्छादलेला आहे. खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी. आम्ही आज सकाळी पुण्यावरून मुंबईवरून निघालो पुण्याकडं. तिकडे कारले भाज्याच्या लेण्यासुद्धा आम्ही पाहिल्या. त्या ठिकाणी बराचसा असा आनंद घेतला आणि या भुशी डॅमला व्हिजिट देत आम्ही आज आहोत या लोणावळ्याहून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर, 5 ते 6 किलोमीटर अंतरावर. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता. निश्चितच खूप सुंदर असा रमणीय देखावा हा या भुशी डॅमचा. आता कोरडा खडांग असा हा पडलेला आहे भुशी डॅम. आणि माझ्या मागं आहे हर्ष, तो सुद्धा या डॅमला व्हिजिट देण्याकरता मुंबईहून आलेला आहे. आणि जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा डॅम जो आहे तो तुडुंब पाण्याने भरलेला असतो तेव्हा इकडे सगळीकडे माझ्या मागं बघू शकतो मी पांढरं शुभ्र असं पाणी या ठिकाणी ओसांडून वाहते. आणि निश्चितच बरेचसे पर्यटक या ठिकाणी या भुशी डॅमला व्हिजिट देण्याकरता आलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.